आणि मग ती फोडून त्या आजोबाकडनंच घ्यायची, वळई कशी फोडायची, नंतर वळई फोडून घ्यावा लागायची आणि मग ती सुरुवात व्हायची. अशा प्रकारे त्या वळाया असायच्या. म्हणजे काळी लावणार आहेत का, ज्यांना देखवत नाही ते एखाद्या बार हे उभं असलेलं पूर्ण वळई जे बैलांचं खाणं आहे ते पेटून द्यायचं. तसा उभा संसार एखाद्याचा एखादा पेटून देतो, संशय निर्माण करतो एखाद्याच्या याच्यामध्ये. एखाद्या मित्राला सांगतो, अरे तुला माहिती नाही, तुझं असे नाही असं आहे, तुझं घर तुला व्यवस्थित सांभाळता येत नाही, तुला काही कळतं का, माहिती तुला तुझ्या घरचे कुठे जातात. अशी काडी टाकून देतो, बाजूला होऊन जातो आणि याच्या डोक्यात काडीच पेटती. आणि मग तू आपल्या घरी ध्यान ठेवतो है ना, त्या काडीवर तिच्यावर ध्यान ठेवतो, मग तिच्या डोक्यात काहीतरी घुसतच है ना, आणि मग ते खरं नसलं तरी त्याला वाटायलाच लागतं. असा प्रकार होऊन जातो, याचा संसार सगळा उद्ध्वस्त होऊन जातो. करणारा दुसरा असतो मित्रांनो, हे आपल्याला कळत नाही आणि आपण लोकांच्या शब्दावर ध्यान ठेवतो. तसं नागदेव आचार्यांना कोणी सांगितलं, ह्या तुझ्या 2 बहिणी आणि तुझी आई या रामच गावला त्यांनी झोपडी बांधली आणि कोणी एक बाबा त्या झोपडीत बसवलाय दादोस आणि त्यांच्याकडनं कथा ऐकता. एक